नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्ही ऐकत आहात ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 24 मेचा भाग. आणि खरंच सांगायचं झालं तर आजचा एपिसोड खूपच भावनिक होता. विशेषतः प्रिया जिथे संपूर्ण ड्रामा करताना दिसते त्या सीननी तर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. सुरुवातीला आपल्याला दिसतं की अर्जुन आणि सायली दोघंही खूप इमोशनल झालेले असतात. अर्जुनला अश्विनसाठी वाईट वाटत असतं, तेव्हा सायली त्याला म्हणते, आता एवढा विचार करू नका, आपण सकारात्मक राहूया. त्यावर अर्जुन म्हणतो, हो आपणच अश्विनला धीर द्यायचा. आणि तन्वीचा खरा चेहरा जेव्हा सगळ्यांना समजेल तेव्हा कुणालाही मानसिक धक्का बसणार नाही याची काळजी घेऊया. अर्जुन हे बोलत असताना सायलीला झोप यायला लागते, पण अर्जुनच्या मनात मात्र जुन्या आठवणी फेर धरायला लागतात. तो सगळं कल्पना करू लागतो की कसं सगळं पहिल्यासारखं होतंय, अगदी सुरुवातीसारखं. अर्जुन सायलीला सांगतो, मम्मा पुन्हा तुमच्यावर देवकीसारखं प्रेम करेल. पूर्ण आजी पुन्हा तुला राखी बांधेल आणि म्हणेल तूच आमच्या घरची रक्षक आहेस. हे सगळं आठवताना त्याला वाटतं की हे नातं जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी सायलीवर सगळ्यांनी किती मनापासून प्रेम केलं आहे. सायली हलक्या झोपेत असते आणि अर्जुनच्या खांद्यावर झोपते. तेव्हा तो तिला अलगद बाजूला करतो आणि अंथरुणावर झोपवतो. सायली झोपेतच बडबड करत असते, आईसाठी फुलं घ्यायची आहेत, पूर्ण आजीसाठी औषध घ्यायचं आहे. हे ऐकून अर्जुन तिच्यावर चादर टाकतो आणि हलक्या हाताने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो, कुठल्या मातीची बनली आहेस ग सायली? झोपेतसुद्धा घरच्यांचाच विचार करतेस? आणि इथंच जाणवतं की या दोघांमध्ये खरं प्रेम निर्माण होऊ लागलं आहे. अर्जुन तिच्याकडे एकटक पाहत राहतो. त्याला जाणवतं की घरच्यांनी कितीही त्रास दिला असला तरी सायली त्याच्यासाठी सतत काही ना काही करत असते. आणि हेच पाहून अर्जुन पुन्हा एकदा भावूक होतो. तर प्रेक्षकांनो पहा, आता दुसरा भाग सुरू होतो. रात्रीच्या 2 वाजता सीनमध्ये महिपत शिकरे झोपेत असतो आणि त्याला दामिनी मॅडम उठवतात, तेही एका महत्त्वाच्या चर्चेसाठी. दामिनी थेट ओरडतच म्हणते, शिकरे उठा, ब्लॅक कॉफी देऊ का तुम्हाला? झोप उडेल थोडीशी. महिपत झोपलेल्या आवाजातच म्हणतो, मॅडम तुम्ही अशा वेळेला बोलवता, मग कॉफी प्यायला तरी काही फरक पडत नाही. झोप तर झोपच आहे, पण बोला तुम्ही, मी ऐकतोय. त्यावर दामिनीचं टेन्शन मात्र काही संपत नाही. ती म्हणते, शिखरे तुम्हाला समजतंय का, अर्जुन सुभेदारने कोर्टात काय केलंय? त्याने आधी सिद्ध केलं की साक्षी खोटं बोलते आणि आता प्रियालाही खोटं ठरवलंय कोर्टासमोर. कोर्टाच्या मनात संशय निर्माण झाला आहे आणि जर त्याने ठरवलं की प्रियाची साक्ष खोटी आहे तर काय होईल? ती साक्ष बदलली तर थेट तुरुंगात. महिपत गोंधळलेल्या अवस्थेत म्हणतो, मॅडम त्या प्रियाचा बाप काही साक्ष नाही फिरवणार, ती प्रियासुद्धा नाही फिरवणार. तिला जीवाची भीती आहे ना? दामिनी थोडा वेळ विचार करते आणि म्हणते, हं ठीक आहे, पण बाकीचे साक्षीदार? आतापर्यंत ज्या साक्षीदारांनी आपल्याला सपोर्ट केलाय त्यातला कोणी जर अर्जुनच्या बाजूला गेला तर ते आपल्याला महागात पडेल. महिपत मात्र ठामपणे म्हणतो, नाही हो मॅडम, आपली दहशतच पुरेशी आहे, कोणीच पलटणार नाही. दामिनी हलकं हसते आणि म्हणते, माझ्याकडे तुमचं पोलीस रेकॉर्ड नाही आहे, पण तुमच्या उद्योगांची कल्पना आहे मला. बघा बरं, तुमच्या लोकांपैकी कोणी केसमध्ये खोडा तर नाही घालणार ना? दामिनी आणि महिपत शिकरे यांच्यात अजूनही कोर्टाच्या सीनबद्दल गंभीर चर्चा सुरू असते. महिपत ठामपणे म्हणतो, ज्यांनी आमच्यावर खोडा घालण्याचा प्रयत्न केला त्यांना मी जिवंत ठेवलेलंच नाही, सरळ त्यांचा गेमच एंड केला. त्यावर दामिनी लगेच त्याला रोखते, शिखरे नीट बोला. मग महिपत थोड्या थट्टेखोर अंदाजात म्हणतो, मॅडम खोडा घालणारे कोण होते ते सगळे आता पृथ्वीवर नाहीत, मी त्यांना थेट त्यांच्या शेवटच्या ठिकाणी पाठवलं. आता सीन बदलतो आणि प्रेक्षकांना आपण पाहतोच प्रियाकडे. रात्र झालेली असते पण प्रियाला झोप काही येत नाही, कारण तिच्या मनात सध्या एकच गोष्ट चालू आहे, अर्जुन आणि अश्विन यांचं जवळ येणं. दोघांमधली बॉन्डिंग तिला अजिबात आवडलेली नाही. तिच्या डोळ्यांसमोर सतत ते दृश्य फिरत असतं. पूर्ण आजीने तिची कशी बेअब्रू केली आणि आता सगळं घर एकत्र येतंय हे तिला सहनच होत नाहीये. प्रिया स्वतःशीच विचार करते, हे सगळं असंच चालू राहिलं तर घरातले कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत, मला कचऱ्यासारखं फेकून देतील. नाही, हे होऊ द्यायचं नाही. मी सुभेदार कुटुंबात फूट पाडलीच पाहिजे. मग पुन्हा कॅमेरा वळतो दामिनी आणि महिपतकडे. दामिनी संतापून म्हणते, माणसं मारणं हा तुमचा छंद आहे का शिखरे? लोकांना एखादा छंद असतो, जसं पुस्तक वाचणं, चित्र काढणं, तसं तुमचा छंद म्हणजे लोकांना संपवणं. महिपत एका विचित्र शांतपणे उत्तर देतो, हो मॅडम, खरं सांगायचं तर तेच माझं आवडतं काम झालंय. तो पुढे म्हणतो, माझं आयुष्य काही मर्डरनं सुरू झालं नाही. माझ्या वडिलांनी मला शाळेत टाकलं आणि पहिले 2 वर्ष तिथेच वाया गेली. पण शाळेत मला टाईमपास करायचा होता म्हणून एकदा चोरी केली आणि ती दुसऱ्या पोरावर ढकलली.
तो पोरगा पकडला गेला, मार खाल्ला आणि त्याला शाळेतून काढून टाकलं. तेव्हा मला एकदम जाणवलं, अरे हे तर मजेशीर आहे. इथूनच सुरू झाला माझा प्रवास आणि मग हळूहळू हेच माझं आवडतं काम बनलं, लोकांना संपवणं. दामिनी म्हणते, वा रे शिकरे, हा तुमचा यशस्वी करिअर प्रवास ऐकून तर थक्कच व्हायला होतं. पण मला सांगा, जेव्हा तुम्ही पहिला खून केला तेव्हा तुमच्या मनात नेमकी काय भावना होती? महिपत एकदम शांतपणे उत्तर देतो, सांगायचं तर पहिल्यांदा जेव्हा मी माणूस संपवलं, तो मेला आणि समोर पडलेला होता ना, तेव्हा मला गुदगुल्या झाल्यासारखं वाटलं. हे ऐकून दामिनी वैतागते, शिखरे काय मूर्खपणा बोलताय, मी तुमचा इंटरव्ह्यू घेतोय का हो? हा काही पॉडकास्ट चालू आहे का? महिपत गोंधळून विचारतो, पॉडकास्ट म्हणजे काय असतं मॅडम? दामिनी खवखवून म्हणते, गप्प बसा आणि कामाकडे लक्ष द्या. बरं, तुम्ही जे आश्रमात वीज आणि पाणी बंद केलं ते नेमकं कोणाच्या मदतीने केलं? महिपत म्हणतो, ते सगळं आपल्या चिचुंद्री म्हणजे प्रियाच्या मदतीनं केलं. ती तर आपल्या हातातला मोहरा आहे. दामिनी मग साक्षीदारांचा विषय काढते. शिवानीने साक्ष दिली होती की ती 2 तास साक्षीच्या सोबत होती, पण नंतर कोर्टात कबूल केलं की ती खोटी बोलली आणि आता ती अर्जुनच्या बाजूने परत जाणार का? महिपत खात्रीने म्हणतो, नाही हो मॅडम, ती अजिबात अर्जुनच्या बाजूने जाणार नाही. ती तशीच आमच्या बाजूने राहणार. दामिनी पुढचं नाव काढते. आणखी एक साक्षीचा मित्र होता. त्याने पण असं सांगितलं होतं की साक्षी 2 तास त्याच्यासोबत होती. महिपत लगेच सांगतो, तो तो तर अमेरिकेला गेला, आता दिसणारही नाही. त्याचा काहीच पत्ता नाही आता. साक्षीला पण माहीत नाही त्याचं काही. दामिनी आता हरीशचं नाव घेते. हरीश हा कोण? त्याने अर्जुनच्या विरोधात साक्ष दिली होती. तो आपलाच माणूस होता. महिपत आठवण्याचा प्रयत्न करतो. हरीश कोण? हरीश कोण? अरे हो, तो तर त्याला मी ढगात पाठवून दिलं. दामिनी संतापते. काय? हरीशला मारलंत तुम्ही? तो आपल्यासाठी साक्ष देणारा होता. महिपत थोड्या उत्साहात उत्तर देतो. हो, अगदी ठोकून दिला हो. पण दामिनी अजून चिडते. शिकरे, तुम्हाला माहीत आहे का, हरीश आपल्याच बाजूने बोलला होता. मग तरी तुम्ही का मारलं त्याला? महिपत गोंधळून आणि थोडंसं हसत उत्तर देतो. काय सांगू मॅडम, त्याला मी पैसे देत होतो, पण कुठे चावी फिरली आणि काय घडलं तेच मला कळलं नाही. बघा प्रेक्षकांनो, आठवतंय का तुम्हाला हरीश? तो जो आश्रमात काम करत होता आणि ज्याला मधुभाऊंनी कधी-काली मदत केली होती. त्यावेळी हरीशने हेही सांगितलं होतं की त्याच्या भाच्याला जबरदस्तीने रिमांड होममध्ये पाठवलं गेलं आणि त्यामागे मधुभाऊंचा हात आहे असं त्याला वाटायचं. पण खरी गोष्ट अशी होती की हे सगळं महिपतने जबरदस्तीने त्याच्याकडून बोलून घेतलं होतं. त्यावेळी सायली पण तिथे गेलेली चेहरा झाकून. तिने हरीशवर खूप ओरड केलं होतं. काय काका, एवढं गलिच्छ बोललात तुम्ही मधुभाऊंबद्दल? का बोललात सांगा मला? हरीश आधीच अपराधी भावनेने भरलेला होता, कारण त्याच्या भाच्याला महिपतने चुकीच्या प्रकारे अडकवलं होतं. त्यामुळे तो सायलीला म्हणतो, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. सायली ताडकन उत्तर देते, बरोबर आहे, बोलायला तोंडच कुठे राहिलंय तुमच्याकडे? हे सगळं प्रिया पाहत असते आणि खरं तर तिने सगळं महिपतच्या हातात दिलं असतं. त्यामुळेच महिपत हरीशचा काटा काढतो. दामिनीला महिपत सांगतो, मला असं वाटत होतं की तो हरीश सगळं खरं बाहेर काढणार आहे, म्हणून मी त्याला ठेवून तरी काय करणार होतो, सरळ त्याला ढगामध्ये पाठवलं. आणि तिथेच महिपत शांतपणे म्हणतो, हरीश बाबा, तुझ्या आत्म्याला शांती लाभो. दामिनी संतापते. शिखरे, तुम्ही कोण आहात? तुम्ही एक माणूस संपवलात, ते लपवलात आणि कोणालाही त्याचा थांगपत्ता लागू दिला नाही. हे सगळं कसं केलं? महिपत हसत हसत म्हणतो, मॅडम, एवढं काही कठीण नाही माझ्यासाठी. त्या हरीशचा मामला तर मी अगदी सहज हाताळला. बघा ना प्रेक्षकांनो, महिपत एक एक करून त्याचे गुन्हे दामिनीसमोर उघड करतोय. थेट नाही, पण अप्रत्यक्षपणे तो गुन्ह्यांचा लेखाजोखा तिच्यासमोर मांडतोय. मला तरी असं वाटलं की तो एक एक करत स्वतःच सगळं उघड पाडतोय. आता लक्ष वळतं प्रियाकडे. सकाळी सकाळी ती उठते आणि सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून चिडते. मनात म्हणते, सायली, अश्विन आणि अर्जुन एक झाले म्हणून तू इतकी खुश आहेस, पण या घरात भांडणं होत राहिली तरच मला सुभेदारांच्या प्रॉपर्टीपर्यंत पोहोचता येईल. हीच भावना घेऊन प्रिया टेबलाजवळ येते आणि अचानक विमलवर तोंडसुख घेते. काय गं विमल, किती वेळा कॉफीसाठी सांगितलं? मिळणार आहे की नाही ते कॉफी? विमल शांतपणे उत्तर देते, ओहो तन्वीताई, तुम्ही कधी कॉफी मागितलीच नाहीत. सकाळपासून आत होतात ना तुम्ही. प्रिया नकली गोडसरपणे म्हणते, बघ गं विमल, उद्यापासून मी काही न मागता माझ्या हातात कॉफी आली पाहिजे. उलट उत्तर नको मला, समजलं? विमल काहीच बोलत नाही, पण तिच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसतो. आता बघा प्रेक्षकांनो, एका बाजूला महिपत त्याचे गुन्हे उघड करतोय आणि दुसऱ्या बाजूला प्रिया अजूनही सुभेदार कुटुंबाला फोडण्याच्या योजना आखते. पुढे काय होणार? प्रिया यशस्वी होणार की सुभेदार एकत्र येऊन तिला रोखणार?
आता बघा प्रेक्षकांनो, सकाळ सकाळीच घरात वाद सुरू होतो. कारण काय, प्रियाला लागली आहे कॉफीची तलब. विमल शांतपणे म्हणते, बरं बरं, मी आधी कणिक मळते, हात धुवून मग तुम्हाला कॉफी करते. पण प्रिया कुठे थांबणारी आहे. ती थेट उद्धटपणे म्हणते, नाही, मला आत्ताच कॉफी पाहिजे. तू कधी मोकळी होशील त्याची मी वाट बघणार नाही. प्रेक्षकांनो, कोणीही असं ऐकलं तर चिडणारच ना. पण हे सगळं ती मुद्दाम करतेय सायलीला चिडवण्यासाठी. आणि शेवटी सायलीचा संयम सुटतो. सायली ठामपणे म्हणते, थांबा विमलताई, तुम्ही काहीही करू नका. कोणीतरी उद्धटपणे हुकूम सोडतो म्हणून तुम्हाला सगळं सोडून त्याच्या तालावर नाचायची गरज नाही. सायली आता थेट प्रियाकडे वळते. ए प्रिया, हे बघ, विमलताईवर अशी आग ओकायची गरज नाही. विमल काहीतरी बोलायला जाते पण सायलीच थांबवते. नाही विमलताई, तुम्ही शांत बसा. प्रिया खवळते आणि तुटून पडते. हो हो, आलं लक्षात. मी चूक करते आणि तू बरोबर. आता तर मी काहीच म्हणायचं नाही. सायली शांत पण ठाम शब्दात बोलते, मी कधीच तुला विमलताईंशी आदराने बोलताना पाहिलं नाही. हे बघ, ते आपल्या घरातले सदस्य आहेत. आपल्याला कधी मदत लागली तर ते वेगळं, पण त्यांना मुद्दाम कामाला लावणं हे चुकीचं आहे प्रिया. हे ऐकून प्रिया तैटयाट करत म्हणते, म्हणजे या मोलकरणीसाठी तू माझ्याशी भांडतेस? घरच्या सुनेशी? सायली थेट उत्तर देते, प्रिया, शब्द जपून वापर. तुला जर या घरात सुनेचे हक्क लागत असतील तर तसं वागायला शिक. एसीमध्ये लोळत राहून इथे येऊन हुकूम सोडणं हे चालणार नाही. तेवढ्यात प्रिया टाळ्या वाजवत नाटक सुरू करते. वा रे वा सायली, आता तू मोठ्या सुनेचा रुबाब दाखवतीयस. मी धाकटी आहे म्हणून माझी किंमत मोलकरणी एवढी सुद्धा नाही हे दाखवून द्यायचंय का तुला? आता बघा प्रेक्षकांनो, प्रिया अक्षरशः बेंबीच्या देठापासून ओरडायला लागते. बापरे बाप, एवढा तमाशा? एक साधी कॉपी हवी होती आणि घरात रणसंग्राम वाजतो. पण खरी गोष्ट अशी आहे की प्रियाचं लक्ष कॉपीकडे नाही, तिचं लक्ष आहे सायलीला कमी दाखवायचं. आणि सायली मात्र शांतपणे पण ठाम तिला प्रत्युत्तर देते. प्रेक्षकांनो, आजचा भाग खरंच खळबळजनक आहे. सगळं सुरू होतं एका कॉफीवरून, पण वाद फुलतो थेट घरातल्या नात्यांवर. सायली आता थेट प्रियाकडे वळते आणि शांत पण ठामपणे म्हणते, प्रिया, तू मुद्दाम हा तमाशा करतेयस ना? काहीतरी खुसपट काढून घरात शांतता बिघडवायचीच हे ठरवूनच तू तुझ्या रूमच्या बाहेर आली आहेस असं वाटतंय मला. तेवढ्यात प्रिया आवाज चढवते, शांतता मी नाही, तू घालवतेस सायली. आम्ही धाकटे आहोत म्हणून या घरावर आमचा काहीही हक्क नाही हे तूच बोललीस. सायली चकित होऊन विचारते, काय? मी कधी बोलले असं? मोठी सून, धाकटी सून असं काही मी म्हटलंच नाही. आता विमल मध्ये पडते आणि संयमाने म्हणते, असं काय करताय तन्वीताई? मोठी सून, धाकटी सून हे शब्द तुमच्याच तोंडून बाहेर पडले. हे ऐकून प्रिया आणखी संतापते. विमल, गप्प बस. तुला वाटतंय मी तुला कचऱ्यासारखं वागवते म्हणून तू सायलीच्या बाजूने बोलतेस. प्रेक्षकांनो, बघा ना, हिला आता विमलचं बोलणंही सहन होत नाहीये आणि आता तिचा राग आणखीनच वाढतो. सायली तिला शांत करत म्हणते, प्रिया, उगाचच वातावरण बिघडवू नकोस आणि विनाकारण विमलताईंना बोल लावू नकोस. पण प्रिया कुठे थांबणारी आहे. ती थेट टेबलाजवळ येते आणि जोरात आवाज चढवून सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करते. मी वाद घालतेय का? म्हणजे मी काहीच कारण नसताना तमाशा करते असं तुला वाटतंय? उद्या तू म्हणशील की मी या विमलची सेवा कर. कदाचित उद्या तू हेही म्हणशील की या घरात राहायचं मला आणि माझ्या नवऱ्याला काहीच हक्क नाही. बघा प्रेक्षकांनो, आता हिचं लक्ष कोणत्याही मुद्द्यावरून हटून थेट प्रॉपर्टीपर्यंत गेलेलं आहे. ती म्हणते, या घरातलं सगळं तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं आहे आणि आम्ही काहीही नाही. आता घरातले सगळे एक एक करत हॉलमध्ये जमायला लागतात. पूर्णाई, कल्पनाताई, प्रतापराव, अर्जुन, अश्विन सगळ्यांनाच आवाज ऐकू येतोय ना. सायली गप्प बसलेली असतानाच प्रिया थैटयाट करत खोटं खोटं रडायला लागते. मी काही केलं नाही. मी फक्त कॉपी मागितली होती आणि सायलीने मला एवढं बोललं. म्हणाली आम्ही काहीही नाही या घरात. माझा अपमान रोज रोज होतोय. सायली काहीच बोलत नाही पण तिच्या डोळ्यांतून सगळं स्पष्ट दिसतंय. बघा प्रेक्षकांनो, कसं ना, एक साधं काम आणि एक कप कॉफी आणि त्यावरून प्रिया संपूर्ण घराला स्वतःच्या विरोधात करून बसलीये. अशा लोकांचं वागणं एकत्र कुटुंबासाठी खरंच धोकादायक असतं. कारण त्यांना ना घराचा विचार असतो ना नात्यांचा सन्मान. पुढे काय होणार? आता सुभेदार कुटुंब काय निर्णय घेणार? बघा प्रेक्षकांनो, आज घरात पुन्हा एकदा गोंधळाचा स्फोट आणि यामागे काय कारण? प्रिया. अचानकच पूर्णाईंचा आवाज घरात घुमतो. तन्वी, हा काय आवाज चाललाय घरात? सकाळी सकाळी एवढा तमाशा? विमल तर बिचारी गोंधळूनच जाते. तिला कळतच नाही हे प्रकरण नेमकं काय आहे. अश्विन धावत येतो आणि घरातले सगळे आता एकत्र होऊ लागतात. प्रिया लगेच रडायला लागते. मग काय करू मी पूर्णाजी? सायलीचा असा अरेरावीपणा सहन होत नाही मला.
साधी कॉफी मागितली आणि तिने वाटेल ते बोलायला सुरुवात केली. म्हणजे आम्हा धाकट्यांचं या घरात काहीच स्थान नाही का? बघा आता प्रियाने मुद्दा पूर्णपणे बदलून ठेवला. साध्या गोष्टीवरून मोठा भावनिक तमाशा मांडते. अर्जुनला सायलीवर पूर्ण विश्वास आहे. तो नजरेतून विचारतो, खरंच झालं का असं? सायली हलक्याच मान हलवते. नाही हो, असं नाही झालं. तेवढ्यात कल्पनाताई येतात. बेटा तन्वी, शांत हो, पाणी पी. पाणी घेशील तर बरं वाटेल. अश्विन लगेच पाणी आणतो. प्रियाच्या सेवेसाठी सगळे उभे राहतात. पण प्रिया काही थांबत नाहीये. पाणी घेतल्यावर पुन्हा सुरू करते. आई, आम्ही धाकटे आहोत म्हणून काय आमचं काहीच अस्तित्व नाही का? आम्ही कमी आहोत का? आमची किंमत नाही का? तेवढ्यात प्रतापराव रागावून म्हणतात, बस तन्वी, थोडं शांत हो. घरातलं वातावरण का खराब करतेस? पण अश्विन आता चिडतो. डॅड, तुम्ही नेहमी आम्हालाच गप्प करता. तुम्हाला दिसत नाही का की साध्या कॉपीवरून माझ्या बायकोला किती बोललं गेलं आहे? प्रेक्षकांनो, अश्विनला संपूर्ण चित्र माहीत नसतानाही तो सायलीवरच दोष टाकतोय. हीच खरी अडचण आहे घराघरात. अर्धवट माहितीवरून मतं बनवली जातात. हे ऐकून प्रतापराव अजून रागावतात आणि आता सगळं वातावरण आणखी तणावपूर्ण होतंय. तेवढ्यात बिचारी विमल पुढे येते. अश्विन दादा, मला माफ करा. खरं तर माझे हात कणिकाने मळलेले होते म्हणून कॉपी द्यायला थोडा वेळ लागला. पण माझी काही चूक झाली असेल तर मी माफी मागते. परत असं होणार नाही. प्रेक्षकांनो, खरंच विमलची ही नम्रता किती सुंदर आहे ना? पण दुसरीकडे प्रिया मात्र आपल्या चुकीसाठी कोणतीच जबाबदारी घेत नाही. उलट इमोशनल ड्रामा करून सगळ्यांना गोंधळात टाकते. आता पाहायचं हे की प्रतापराव आणि घरचे बाकीचे या प्रकारावर काय निर्णय घेणार? सायली काय उत्तर देणार? प्रिया अजून काय नवा खेळ खेळणार? प्रेक्षकांनो, आता सीन एकदम टर्न घेतोय. आता बघा कसं प्रिया स्वतःच्या जाळ्यात अडकते. प्रिया विमलकडे वळून म्हणते, विमल ताई, आता ताई म्हणायला लागली मी. बरं ताई, मी तुला काही बोलले का? काही अपमान केला का मी? पण अजून ती काही बोलणार तेवढ्यात अर्जुनचा जोरदार आवाज घरभर घुमतो. थांब तन्वी, तू जर प्रश्न विचारलास विमलला तर उत्तर देऊ दे तिला. बघा, अर्जुन आता सरळ भूमिकेत आलाय. योग्याला साथ आणि खोट्याला सडेतोड उत्तर. प्रिया लगेच टोमणा मारते. ती सायलीचीच बाजू घेणार ना? आधीचा सगळा तमाशा तिने उकरून काढलाय. मग ती अगदी नीच वक्तव्य करत म्हणते, आई नेहमी म्हणते ना, मोठं व्हावं पण धाकटं होऊ नये. धाकटे सगळ्यांच्याच नजरेत लहानच राहतात. आता बघा, ही प्रिया आता नात्यांवरून, वयावरून टोमणे मारते. रडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात अर्जुन पुन्हा तीव्र शब्दात उत्तर देतो. ए तन्वी, धाकटे नकटे हे सोड. पण तू विचारानेही खूपच लहान आहेस म्हणूनच इतकी विषारी बोलतेस तू. बघा बघा, अर्जुन किती स्पष्ट बोलतोय. नात्यांवर नाही तर वागण्यावर विश्वास ठेवणारा माणूस. तेवढ्यात कल्पनाताई म्हणतात, अरे अर्जुन, आता बस करा रे, भांडण वाढवू नकोस. पण अर्जुन शांतपणे उत्तर देतो, मम्मा, तुम्हाला माहिती आहे की माझी सायली असं काही कधीही बोलणार नाही. तुमचा आणि या घराचा आदर तिच्यासाठी पहिल्यांदाच आहे. बघा, अर्जुनला सायलीवर पूर्ण विश्वास आहे आणि तो स्पष्ट सांगतोय की तिच्या नावावर जो आरोप लावला जातोय तो खोटा आहे. पण प्रिया अजूनही हार मानायला तयार नाही. मग मी खोटे बोलतेय का? सायली आता पुढे येते आणि थेट उत्तर देते, हो, तू खोटं बोलतेस प्रिया. आता सगळ्यांच्या नजरा विमलकडे वळतात. सगळे वाट बघतायत विमल काय सांगते ते. आणि बघा, तिला बोलायला सुरुवात करायच्या आधीच प्रिया घाबरते. कारण तिला कळतंय की तिचा खोटेपणा आता उघड होणार. तेवढ्यात अर्जुन पुन्हा ठामपणे म्हणतो, या घरात सुभेदारांची धाकटी सून जेव्हा तोंड उघडते तेव्हा ती खोटंच बोलते. हे आता सगळ्यांनाच कळलं आहे. प्रेक्षकांनो, अखेर सत्याला वाचा फुटते आणि खोटं बोलणारी प्रिया आता एका एका शब्दाने स्वतःच उघडकीस येते. पुढचा भाग अजूनच धक्कादायक असणार आहे. कारण हे वाद आता थांबणारे नाहीत. पण पूर्णाजी चिडून म्हणतात, अरे काय चाललंय? अरे शांत राहा रे. आपल्या घरात अशी नलावरची भांडणं करणार आहात का तुम्ही दोघं? पूर्ण आजीला हे सगळं सहन होत नाही. ते म्हणतात, अर्जुन, एकतर तुझ्या बायकोला मोठी सून मानतच नाही. आता कुठल्या कुठे गेला की नाही हा विषय. प्रियालाच हवं होतं असं बरं का? आणि मग प्रिया हसते. पूर्णाजी म्हणतात, आपल्या घरात मोठे आणि धाकटे हाच वादाचा विषय असूच शकत नाही. पण अश्विन लगेच म्हणतो, अगं पूर्णाजी, पण या दोघांनी ठरवलंय की आमच्याशीच वाद घालायचं. अर्जुन खूपच चिडतो. म्हणतो, अश्विन, तू का मध्ये बोलत असतो रे? आम्ही जेव्हा तुझ्या बायकोशी बोलतो तेव्हा. आता अश्विन पुढे येतो आणि म्हणतो, दादा एक मिनिट, ती आणि मी काही वेगळे नाही आहोत. आता अर्जुनला अजूनच राग येतो. पण प्रिया मनातल्या मनात हसते आणि तिच्या चेहऱ्यावरचा हसण्याचा लपलेला भाव दिसतो. अश्विन म्हणतो, जेव्हा तुम्ही माझ्या बायकोला धाकटं म्हणून हिणवत असता तेव्हा तुम्ही मला पण हिणवत असता, हे लक्षात ठेवा. कल्पनाताई म्हणतात, अरे बाबा अश्विन, नका रे वाद घालू. थांब, शांत बसा. प्रेक्षकांनो, प्रियाच्या मुळे हे वाद इतके वाढले आहेत.
शेवटी अश्विन म्हणतो, "एक मिनिट मम्मा, थांब जरा. बोलू दे मला. आमचे विचार लहान आहेत म्हणून का आम्ही मूर्ख आहोत का?" कल्पनाताई म्हणतात, "अश्विन भांडण नको चिघळवू. थांब." पण अर्जुन म्हणतो, "मम्मा हा थांबणार नाही. मला वाटतं अश्विन खूप हुशार आहे पण चुकीची लाईफ पार्टनर निवडलीस." आणि जोरात म्हणतो, "अश्विन तू एक नंबरचा मूर्ख आहेस. तन्वीकडून इतकं सहज मॅनिप्युलेट झाला आहेस." आता अश्विन उलटून बोलायला लागतो अर्जुनला. "पाहिलं का प्रेक्षकांनो, या प्रियामुळे सगळं कसं गुंतलं आहे." प्रेक्षकांनो, पुढच्या भागाची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. प्रिया अर्जुनला काय बोलली असेल ज्यामुळे तो रडायला लागला? आता प्रोमो दाखवतात अर्जुन रडतोय आणि प्रिया म्हणते, "अरे अश्विन, बघू नको रे, त्याच्या डोळ्यातले मगरीचे अश्रू आहेत." आता अश्विनला हे सगळं सहन होत नाही आणि सायली त्याचा हात धरून कानाखाली वाजवते. "आज तुझ्यामुळे माझ्या कुटुंबाच्या आणि नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलंय," सायली म्हणते. "यापुढे जो चुकणार आहे तोच रडणार." प्रेक्षकांनो, सायलीने खरंच भारी बाजू घेतली आहे. घरात थोडी शांतता आणण्यासाठी तिने ठरवलंय की काहीही सोडायचं नाही. आजच्या भागाबद्दल तुमचं काय मत आहे? प्रिया एवढा धिंगाणा का करतेय? अर्जुनचं रडणं काय कारण आहे? तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आजचा भाग आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या आणखी जबरदस्त ट्विस्टसह भेटूया.